इथे तयार आहे झणझणीत असा मसालेदार कोलंबी मसाला. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. मच्छीमध्ये सगळ्यात बेस्ट मच्छी म्हणाल तर कोलंबी, कारण तिच्यामध्ये काटा नसतो आणि ती लहान मुलांना खाता येते, तसंच म्हाताऱ्या माणसांनाही खाता येते. तर इथे मी अर्धा किलो कोलंबी आणले आणि ते आता आपण साफ करून घेऊ. छान मोठी मोठी कोलंबी आहे. तर तिचे हे वरचं असं कवच सगळं काढून घ्यायचा. ही आपल्याला ज्यांच्याकडनं विकत घेतो कोळणींकडनं, तर ते काय अशी साफ करून देत नाही. तर आपण ही आधी घरी येऊन ना ही अशी साफ करून घ्यायची. आणि साफ केल्यानंतर त्यांच्यामध्ये कट मारून त्याच्यामध्ये त्यांची घाण असते. बाकीच्या मच्छीमध्ये पोटाकडे घाण असते, यांच्या वर असते एक काळी रेष. तर ती काळा धागा तो काढून घ्यायचा. त्या काळ्या धाग्यामुळे कोलंबी खाल्ल्यानंतर पोटात दुखतो किंवा परसट लागते. तर या पद्धतीने तिला अशी कट करून तो काळा धागा आहे तो आपण काढून टाकूया. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर कोलंबी साफ केली तर ती तुम्हाला काही त्रासही होणार नाही खाल्ल्यानंतर आणि भाजी छान होईल. तर या पद्धतीने मी अजून एक तुम्हाला कोलंबी साफ करून दाखवते आणि तिचं कसं कोणत्या पद्धतीने धागा काढायचा तोही दाखवते. बरोबर वरतून मध्यभागी तिला कट मारायची आणि हा या प्रकारचा हा काळा धागा असतो तो काढून टाकायचा. तर इथे याच पद्धतीने मी सगळी कोलंबी आधी साफ करून 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते. आता इथे कोलंबी साफ करून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून झालेली आहे. तर साईडला ठेवू आणि कोलंबी बनवण्यासाठी थोडंसं वाटण करू. तर वाटणामध्ये मी काही जास्त खोबरं वगैरे टाकत नाही. तुम्हाला पाहिजे तुम्ही ओलं खोबरं थोडं घेऊ शकता. इथे मी मूठभर कोथिंबीर घेतली आणि अर्धा मूठ इतकं लसूण भरपूर घेतलंय. तसंच 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलाय. एक मी हिरवी मिरची घेतली आणि हा वाटण मी आधी करून घेतलाय. तो एका वाटीमध्ये काढून ठेवते. आता मिक्सरचा जार काढलेलाच आहे. तर लगेचच मी 2 टोमॅटो घेतलेत आणि ते बारीक कट करून या मिक्सरच्या जार मधनं टोमॅटो प्युरी करून घेते. तुम्हाला जर मिक्सर मधनं नसेल फिरवायचं तर एकदम बारीक कट करून तुम्ही तसंही टाकू शकता, नंतर काय हरकत नाही. आता इथे मी एका साईडला गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई छान गरम झाली तर आधी मी तेल टाकून घेते. इथे मी 2 पळी इतकं तेल टाकलंय. मी जास्त तेल थोडं कमी वापरते भाजीला. तुम्हाला पाहिजे तुम्ही अजून थोडंसं वाढवून घ्या. आणि तेल गरम झालाय तर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलाय आणि जो वाटण आपण करून घेतलेला तो टाकून घेतलाय. आता भाजी कोलंबी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण या पद्धतीने तुम्ही एकदा ही कोलंबी बनवून बघा. आता हा वाटण असा छान फ्राय करून घेतल्यावर आपले बेसिक मसाले असतात ते मी टाकून घेते. 1 चमचा मी लाल तिखट टाकलाय, काश्मीरी मिरची पूड टाकले 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद आहे, चवीपुरतं मीठ आहे आणि हे मसाले सगळं त्या वाटणासोबत आपल्याला परतून घ्यायचे. आता मसाले परतून झाले तर लगेचच आपण ही जी टोमॅटो प्युरी बनवून घेतलेली तीही टाकून या मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आणि मसाले जळू नये म्हणून थोडंसंच पाणी टाकून झाकण ठेवून 5 मिनिटं तिला वाफेवरती टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजून घेऊ. आता इथे टोमॅटो सॉफ्ट होतो तोपर्यंत मी ह्या कोलंबीमध्ये टाकण्यासाठी एक वांगा घेतलेला आहे. तुम्ही एकदा ह्या कोलंबीमध्ये वांगा टाकून खाऊन बघा, एकच नंबर होतो. तर वांगा आपण नंतर कट करू, कारण वांगा आधी कट केला तर तो काळा पडतो. इथे टोमॅटो छान सॉफ्ट झालाय तर आपण जी धुवून ठेवलेली कोलंबी होती ती टाकून घेऊया आणि कोलंबी टाकून आपण ते व्यवस्थित अशी परतून घ्यायची. आता काही जण कोलंबी फ्राय करून मग भाजीत टाकतात, व तुम्ही अशी भाजीत टाकून बघा, एकच नंबर होते. तर अजिबात चिवट होत नाही किंवा रबरासारखी अशी ताणली जात नाही. मी इथे तो वांगा कट करून स्वच्छ धुवून घेतलाय. आता असे उभे काप केले, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वांगा कापून घेऊ शकता आणि या भाजीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मला जास्त ग्रेव्ही बनवायची नाहीये त्यामुळे मी जास्त पाणी टाकायचं नाही. इथे मी अर्धा ग्लासच पाणी टाकलंय आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपण तिला शिजून घेऊ. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. आता इथे 5 मिनिटं झाली आहेत. मध्ये थोडं चेक करायचा. असं पाहू शकता किती छान असं तेल सुटलंय, पण इतका रस्सा मला ठेवायचा नाहीये तर मी पुन्हा झाकण ठेवते आणि 5 मिनिटं शिजून घेते.
आता इथे 5 मिनिटं झालीये, झाकण काढून पाहूया आणि तुम्ही पाहू शकता एकदम एकच नंबर असं छान असं तेल सुटलाय घरात. कोलंबीच्या भाजीचं छान असा घमघमाट सुटलाय. वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते आणि गॅसची फ्लेम बंद करते. आणि एकदा तुम्ही जर असा वांगा टाकून ही भाजी बनवून खाऊन बघा, कधीच तिची चव तुम्ही विसरणार नाही, इतकी जबरदस्त होते. तर मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते आणि बघू शकता तुम्ही एक नंबर अशी आपली ही कोलंबी सुक्की तयार झालेली आहे. तुम्ही ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचं बटन दाबा. रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवार फॅमिलीमध्ये शेअर करा. तर पाहू शकता एकदम लबाबदार अशी ही कोलंबी वांगा टाकलेली सुपर भाजी तयार आहे. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.